टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संजय राऊत सारख्या वायफळ फालतू बडबड करणाऱ्या माणसाने मुंबईकर जनतेला रखेल असा शब्द वापरून मुंबईच्या मराठी माणसाचा, मुंबईकरांचा घोर अपमान केलेला आहे आणि त्याबद्दल संजय राऊतने सर्वप्रथम मुंबईतल्या मराठी माणसाची आणि मुंबईकरांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे। ही मुंबई आहे, हे मुंबईकरातली मराठी माणसं आहेत ज्यांनी 106 हुतात्म्यांचं रक्त सांडून काँग्रेसच्या छाताडावर बसून, पंडित नेहरूंच्या छाताडावर बसून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिलेली आहे। त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे होते? ज्या काँग्रेसने 106 मराठी माणसांचं रक्त सांडलं त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आणि त्या काँग्रेसच्या समोर झुकण्याकरता, मुजरे करण्याकरता संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जातात। त्यांनी मुंबईकरांच्या बाबतीत असले अपशब्द वापरले तर संजय राऊतांच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई केली जाईल, हे त्यांनी लक्षात ठेवा। या सगळ्या जुन्या कॅसेट आहेत की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबईला वेगळं करणार। हे केलं कोणी? हे केलं काँग्रेसने आणि पंडित नेहरूंनी। ज्या काँग्रेसची हुजरेगिरी आत्ता संजय राऊत आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे करतायत। स्वतः शरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात हे सांगून ठेवलं आहे की दिल्लीमध्ये असा कुठलाही प्रयत्न चालू नाही आहे आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची ताकद कोणाच्या बापात नाही आहे। यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, महाराष्ट्राचीच राहणार, याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही आहे। हे केवळ मुंबईच्या नावावर राजकारण करणारे लोक अशा प्रकारच्या अवया उठवत आहेत, पण मुंबईकर जनता, मराठी जनता यांना आता पुरती ओळखून ज्यांना संपलेला पक्ष म्हणून हिंडवत होते त्या राऊतांची आणि उद्धव ठाकरेंची अवस्था बघा की काहीही करा पण आमच्याबरोबर आघाडी करा असं म्हणत आता हे राज ठाकरेंच्या घरासमोर जाऊन त्या ठिकाणी झुलण्याचं काम करतायत। अर्थात त्या दोघांनी एकत्र यावं नाही यावं हे त्यांचे प्रश्न आहेत, पण मी नक्की सांगतो की त्या दोघांच्या एका येण्यामध्ये मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं हित नाही आहे। मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राचा विकास, मराठी माणसाचा विकास हा भाजपा महायुतीच्या हातात सुरक्षित आहे। नाही, असं मनसे एक राजकीय पक्ष आहे आणि ते जर का भारतीय जनता पार्टीसारखं चिंतन शिबिर, कार्यकर्ता शिबिर घेत असतील तर लोकशाहीमध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्यातून त्यांचं जे काही वैचारिक मंथन असेल ते त्यांनी करावं आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन त्यांनी जनतेसमोर यावं। माझी त्यांना या निमित्ताने एवढीच विनंती आहे की मराठीच्या मुद्द्यावर ते काही भाष्य करतायत, पण मुंबई परिसरातील गोरगरीब सर्वसामान्य अमराठी माणसांना मारण्याचा जो प्रकार आहे तो मात्र आम्ही खपवून घेणार नाही आणि या चिंतनाच्या शिबिरामध्ये मराठी करता आणि मुख्य म्हणजे मराठी माध्यमांच्या शाळांकरता आणि आपल्या मुलांना मराठी मीडियम शाळेमध्ये शिकवण्याच्या संदर्भातलं काही चिंतन ते करतील अशी मला अपेक्षा नाही। दत्तात्रय भरणे काय बोललेत ते मला माहीत नाही, पण विकास निधी हा मोठ्या प्रमाणावर येतोय, आपण बजेट पाहतोय, पुरवणी मागण्यासुद्धा आता आम्ही परवाच पास केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला जेवढं केवढं बजेट कळतं त्याच्यानुसार व्यवस्थित विकास कामाला पैसा त्या ठिकाणी। आता शरद पवारांच्या पक्षाचे 10 आमदार निवडून आले, त्यामुळे संघटना फक्त एकाच मुठीत मावेल आणि एका कारमध्ये राहतील एवढे आमदार त्यांचे आहेत। त्याच्यामुळे त्याच्यावर मला काही फार वेगळं भाष्य करण्याची गरज नाही। जो पक्ष आता एका अर्थाने अस्तित्वातच नाही आहे त्या पक्षाविषयी फार काय बोलावं असं आहे। एकनाथ शिंदे जी दिल्लीला गेले ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची कामं असतील म्हणून ते दिल्लीत गेले असतील। संजय राऊत त्याच्यावरनं काही आरोप करतायत। संजय राऊतांना म्हणावं, उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींनी 3 दिवस भेट दिली नाही दिल्लीत थांबून, त्याच्यावर बोला ना। मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही सोनिया गांधींना पुष्पगुच्छ घेऊन गेलात। ज्या सोनिया गांधींच्या काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा माझं दुकान मी बंद करीन ही भूमिका हिंदुहृदय सम्राटांनी घेतली होती आणि त्यामुळे संजय राऊत हा एक वायफळ, फाजील
बडबड करणारा मनुष्य आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे काही लक्ष द्यायची आवश्यकता नाही. असं ईडी एक स्वायत्त यंत्रणा आहे आणि त्यामुळे ईडीने त्यांच्यावर चार्जशीट केली आहे. न्यायालयात त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.